महापालिकेने हाती घेतलेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मुंबापुरीतील बाणगंगा तलावाच्या पुनर्जीवनाचा प्रकल्प सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. तलावातील गाळ काढणे आणि पायऱ्यांची डागडुजी करणे यासाठी कंत्राटदार नेमला असला तरी त्याला कामाचे आदेश दिलेले नाहीत. दरम्यान सध्या विविध उत्सवांमुळे तेथे येणाऱ्या भाविकांची मोठीच गैरसोय होत आहे. वाळकेश्वर स्थित या तलावात भोवती श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, श्री सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा, वाळकेश्वर मंदिर तसेच समाधी मठ आहेत. या तलावाच्या काठावर धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत असतात. पुरातन काळातील या तलावाच्या पायऱ्या, त्यांचे दगड, दीपस्तंभ यांची कालपरत्वे व अन्य विविध कारणांमुळे दुरावस्था झाली आहे. याआधी तलावातील गाळ काढण्याचे काम करताना नेमस्त कंत्राटदाराने पायऱ्यांचे फार मोठे नुकसान केलेले आहे. त्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. संबंधित महापालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे येथे पायऱ्यांवर अनधिकृत झोपड्या बांधल्या जातात. ही केवढी खंत आहे. सदरच्या 13 झोपड्या पाडण्यासाठी खटाटोप करावा लागणे ही राज्य सरकार व पालिका प्रशासन यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण या झोपडपट्टीवासियांचे SRS इमारतीत पुनर्वसन करावे लागले. दीपस्तंभाचे पुनर्जीवन करताना त्यांची वास्तविकता जपण्यासाठी उडीद डाळ, मिरी, जवस, गूळ, बेलफळ यापासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर केला होता. अलीकडील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया पुरी करून पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या सूचीबद्ध कंत्राटदारांच्या माध्यमातून तलावाची पूर्ण केली जाणारी असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र या कामाला अद्यापही मुहूर्त सापडलेला प्रत्यक्षात दिसत नाही. तलावाच्या पायऱ्यांची डागडुजी करतानाची एक चित्रफित व्हायरल झाली होती. त्यात तलावाच्या पायऱ्या बसवण्यासाठी विटांचा चुरा वापरण्यात येत असल्याचं निदर्शनास आले होते. त्यामुळे या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. दुसरीकडे गैरसोयी टाळण्यासाठी पालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पायऱ्यांचे हलणारे दगड तेथेच बसवण्यात आले. पायऱ्यांची आणखी दुरावस्था झाल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाबद्दल नाराजीचे सूर आहेत. आता 15व्या वित्त आयोगाने तलावांच्या पुनर्जीवन कामासाठी दिलेल्या निधीतून या प्रकल्पाची कामे केली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते. त्यासाठी आता पालिकेचा निधी वापरावा लागणार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.